नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। आत्तापर्यंत ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधील अनेक पाठ, अनेक कविता तसेच स्थूल वाचनावर आधारित पाठ यांचा अभ्यास आपण केलेलाच आहे। इतकेच नव्हे तर आपल्याला अभ्यासक्रमाला असलेले विविध व्याकरणाचे घटक तसेच उपयोजित लेखनावर आधारित असलेले अनेक लेखन प्रकार यांचा सखोल अभ्यास आपण केलेला आहे। परंतु विद्यार्थ्यांनो, आता मात्र परीक्षेचे दिवस हे जवळ आलेले आहेत। आता तुमची येणारी ही परीक्षा ही ऑनलाईन परीक्षाच असणार आहे। जवळजवळ ही 40 मार्कांची तुमची परीक्षा असणार आहे आणि त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने आज आपण त्याची उजळणी करणार आहोत। आता या ऑनलाईन परीक्षेमध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात आणि त्यांची उत्तरे ही तुम्ही कशी लिहायची आहेत यावर प्रामुख्याने आपण भर देऊया। विद्यार्थ्यांना तुम्हाला आम्ही परीक्षेचं टाईमटेबल त्याचबरोबर परीक्षेला येणारे पाठ याबद्दल आधीच सूचना दिलेल्या आहेत। आता दिलेल्या या टाईमटेबलनुसार आणि सिलेबसनुसार कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यातील काही प्रश्न आपण आजच्या भागात बघूया, तर व्याकरणावर आधारित इतर प्रश्न मात्र आपण पुढील भागामध्ये बघूया। तर आता पाठ्यपुस्तकामधील जे आपले पाठ आहेत, कविता आहेत, या स्थूल वाचनाचा हा जो भाग आहे यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्यावरील एक पहिलाच प्रश्न मी तुम्हाला सांगते। बघा, इथे मी प्रश्न पहिला दिलेला आहे, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्या परीक्षेला ऑनलाईन परीक्षा दिली, तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न होते। प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला 3 पर्याय दिलेले होते, बरोबर? बहुपर्यायी प्रश्न होते, MCQ बेस। अगदी त्याच पद्धतीने आता देखील तुम्हाला आम्ही बहुपर्यायी प्रश्नच देणार आहोत। तुम्हाला कुठेही काहीही लिहायचं नाही, फक्त प्रश्न नीट वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे। दिलेले योग्य पर्याय जे आहेत ते नीट पर्यायही समजून घ्यायचे आहेत आणि योग्य पर्यायाला तुम्हाला काय करायचं आहे, त्याची निवड तुम्हाला करायची आहे, तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे। जसं इथे पहिलाच प्रश्न दिला आहे बघा, मी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। त्यातलं पहिलाच आपण बघूया। इथे ऑलिम्पिक सामन्यात निरनिराळ्या डॅश खेळांची तरतूद आहे। बहुपर्यायी प्रश्न आहे, त्यामुळे खाली मी 3 पर्याय दिलेत बघा, अ 25, आ 21 आणि ई 15। मी मुद्दामून उत्तरं दिलेली नाही, कारण तुम्ही सर्वांनी पाठ्यपुस्तक वाचायचं आहे आणि उत्तरं तुम्ही शोधायची आहे की जेणेकरून तुमचा अभ्यासही होईल। तर आता मात्र इथे 3 पर्याय दिलेत, या 3 पर्यायामधील योग्य उत्तराची तुम्हाला निवड करायची आहे आणि फक्त तुम्हाला त्या उत्तराच्या पुढे क्लिक करायचं आहे। कोणत्याही प्रकारचं लिखाण, कोणत्याही प्रकारचं टायपिंग तुम्हाला करायचं नाही। दुसरा प्रश्न बघूया, व्यायाम डॅश मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र। पुन्हा बघा, बहुपर्यायी प्रश्न आहे, पुन्हा खाली 3 पर्याय दिलेले आहेत, अ आरोग्यपूजक, आ आरोग्यदायी, ई आरोग्यसूचक। योग्य पर्याय जो आहे त्याची तुम्ही निवड करायची आहे। यासाठी वाचन महत्त्वाचं आहे, कारण पाठ्यपुस्तकातून कुठूनही तुम्हाला आम्ही प्रश्न विचारू शकू। पुढचा प्रश्न बघूया, लेखकाने त्या स्त्रियांचे डॅश आभार मानले। पुन्हा बहुपर्यायी प्रश्न आहे, 3 पर्याय दिलेत बघा, अ अनौपचारिक, आ औपचारिक, ई सन्मानपूर्वक। योग्य उत्तराची निवड करायची आहे। चौथी फिल इन द ब्लँक्स दिली आहे बघा, दिवाळीच्या मुळा डॅश आसावली। पुन्हा 3 पर्याय आहेत, अ बाळी, आ लेकी, ई आई। योग्य पर्यायाची निवड करायची। तर अशा पद्धतीचे प्रश्न फिल इन द ब्लँक्सला तुम्हाला येऊ शकतील। प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला मात्र पर्याय दिलेले असतील।
दुसरा प्रश्नाचा प्रकार कोणता येईल तो बघूया. खालील प्रश्नांच्या अचूक उत्तरांची निवड करा. अर्थात इथे आम्ही तुम्हाला एका शब्दात उत्तर द्या असंही विचारू शकतो किंवा एका वाक्यात उत्तर द्या असंही विचारू शकतो, पण कुठेही लिखाण करायचं नाही. प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला उत्तरं असतील. 3 उत्तरांपैकी एक उत्तर हे बरोबर असेल तेव्हा योग्य उत्तराची तुम्ही निवड करायची आहे. इथे पहिला प्रश्न बघा. स्टेशन बाहेर येताच लेखकाने काय पाहिले? पुन्हा 3 पर्याय दिलेले आहेत. 1 गर्दी, 2 कालवा, 3 घोडागाडी. पाठ तुम्ही शिकलेला आहात. तुमच्यासमोर टेक्स्टबुक आहे. योग्य उत्तर तुम्ही निवडायचं आहे. अचूक उत्तराची निवड करायची आहे. दुसरा प्रश्न बघा. स्पर्धेत भाग घेणाऱ्या देशांचे किती प्रतिनिधी ऑलिम्पिक समितीत असतात? स्पर्धेत भाग घेणाऱ्या देशांचे किती प्रतिनिधी ऑलिम्पिक समितीत असतात? पुन्हा बहुपर्यायी प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय बघा 1 ते 3, दुसरा पर्याय 4 ते 5, तिसरा पर्याय आहे 7 ते 8. योग्य उत्तराला तुम्ही क्लिक करायचं आहे. तिसरा प्रश्न दिला आहे बघा मी. शिरीषची कोणती अट लेखकाने मान्य केली? पुन्हा बहुपर्यायी प्रश्न आहे. पर्याय बघा. शिकवणी चालू असताना त्याचे वडील पण बसतील. दुसरा पर्याय शिकवणीसाठी पी जनार्दन यांनी त्याच्या घरी यावे. तिसरा पर्याय शिकवणी रोज 4 तास सलग घ्यावी. आता योग्य उत्तर कोणतं आहे ते तुम्ही निवडायचं आहे. योग्य उत्तराची निवड करायची आहे. बघा, उजळणी म्हणून हे सर्व प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहे की जेणेकरून तुमचा मराठी या विषयाचा अभ्यासही होईल. चौथा प्रश्न बघा. व्यायामाचे महत्त्व या कवितेचे कवी कोण आहेत? पर्याय आहे बघा. संत बहिणाबाई. हा दुसरा पर्याय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि तिसरा पर्याय संत तुकाराम. योग्य उत्तर कोणतं आहे तुम्ही शोधा आणि योग्य उत्तराची निवड करा. तर अशा पद्धतीचे तुम्हाला एका शब्दात उत्तर द्या किंवा एका वाक्यात उत्तर द्या असेही प्रश्न इथे येतील, पण प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला पर्याय दिलेले असतील. योग्य उत्तराची निवड करायची आहे. आता मात्र विद्यार्थ्यांनो एक लक्षात घ्या की तुम्हाला या परीक्षेत आम्ही 2 मार्काचे ब्रीफ जे आहेत थोडक्यात उत्तरे द्या ते देखील इथे विचारू. ते कशा स्वरूपाने विचारू त्याचं एक इथे उदाहरण घेऊया. खालील प्रश्नांच्या उत्तराचे अचूक 2 पर्याय निवडा म्हटलेलं आहे बघा. प्रश्न नीट वाचा. घाई गडबडीत क्लिक करत जाऊ नका. प्रश्न नीट वाचा. त्याला किती मार्क आहेत ते बघा आणि त्यानंतर योग्य उत्तराची निवड करा. की खालील प्रश्नांच्या उत्तराचे अचूक 2 पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला जवळजवळ आम्ही प्रश्नाच्या खाली 5 बहुपर्याय दिलेले असतील आणि या 5 पैकी तुम्हाला 2 उत्तरांना क्लिक करायचं आहे. म्हणजेच त्यातील 2 उत्तरं ही बरोबर आहेत, 3 उत्तरं ही चुकीची आहेत. तेव्हा 2 उत्तरं कोणती बरोबर आहेत हे तुम्ही निवडायचं आहे. घाई गडबडीत फक्त एकच उत्तर क्लिक करून पुढे जायचं नाही, नाहीतर तुमचे मार्क जातील. आणि त्यामुळे 2 उत्तरं म्हटलेलं आहे ते शोधण्यास सांगितलेलं आहे. अचूक 2 पर्याय निवडा म्हटलेलं आहे. त्यामुळे 2 उत्तरांना तुम्हाला काय करायचं आहे निवडायचं आहे. जसं इथे एक प्रश्न दिला आहे बघा. संपूर्ण जगात चेकोस्लोवाकिया या देशाबद्दल आदर का निर्माण झाला? आता या प्रश्नासाठी मी खाली 5 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत आणि या 5 ऑप्शनपैकी 5 पर्यायांपैकी तुम्हाला 2 पर्यायांची निवड करायची आहे, कारण तो 2 मार्काला प्रश्न आहे. पहिला पर्याय बघूया. एमिल झेटोपेक याने जगातील एक मानवी रेल्वे इंजिन म्हणून कीर्ती मिळवली. दुसरा पर्याय, त्याने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. तिसरा पर्याय, त्याने 5000 मीटर धावण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत नवीन विक्रम करून इतिहास घडवला. चौथा पर्याय, तो अमेरिकेच्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला. आणि 5वा पर्याय, 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. बघा विद्यार्थ्यांनो, 5 पर्याय दिलेले आहेत
2 मार्काचा हा प्रश्न आहे. या 5 पर्यायापैकी 2 उत्तरं बरोबर आहेत. तेव्हा तुम्हाला या 5 मधील 2 उत्तरांना क्लिक करायचं आहे. 2 उत्तरांची निवड करायची आहे. तुम्ही जर एकच उत्तर निवडलं तर तुमचा 1 मार्क गेला. त्यामुळे मात्र प्रश्न नीट वाचायचा आहे. बाजूला त्याला किती मार्क आहेत ते नीट बघायचं आहे आणि त्यानंतरच मात्र योग्य उत्तराची निवड करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आम्ही थोडक्यात उत्तरे लिहा, ब्रीफ, अशा पद्धतीनेही आम्ही 2 मार्कासाठी विचारू. इतकंच नाही, आपण जसे नॉर्मल ब्रीफ लिहितो तशाही स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतील. उदाहरणार्थ बघा, खालील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर कोणते? इथेही तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लिखाण करायचं नाही. प्रश्न दिलेला असेल आणि प्रश्नाच्या खाली तुम्हाला 3 ब्रीफ आन्सर दिलेले असतील. त्यातलं नक्कीच 1 ब्रीफ आन्सर राईट आहे, बरोबर आहे, आणि 2 ब्रीफ आन्सर हे रॉंग आहेत. तेव्हा योग्य जे उत्तर आहे त्याची तुम्हाला अचूक उत्तराची निवड करायची, त्याला क्लिक करायचं आहे. उत्तरं समोर असतील, फक्त योग्य उत्तराची निवड करायची. उदाहरणार्थ बघा, कोणत्या प्रश्नांची उत्तरे लेखकाला सापडत नव्हती? कोणत्या प्रश्नांची उत्तरे लेखकाला सापडत नव्हती? पर्याय 1 बघा, वादन विद्यालयाच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीषच्या फिडल वादनाने का करायची? तो विद्यालयाची इब्रत घालवणार नाही ना? या प्रश्नांची उत्तरे लेखकाला सापडत नव्हती. हा पर्याय 1 आहे. दुसरा पर्याय वाचूया. प्रत्येक वेळी शिरीष त्याच्या वडिलांचे, नानांचे नाव का घेतो? नाना नेहमी त्याच्यासोबत येण्याचे रहस्य काय? या प्रश्नांची उत्तरे लेखकाला सापडत नव्हती. हा झाला पर्याय दुसरा. तिसरा पर्याय बघा, गेले 15 दिवस वादन विद्यालयाच्या शिकवणी वर्गाला शिरीष का आला नाही आणि त्याने आपल्या नोकराबरोबर फी का पाठवली? या प्रश्नांची उत्तरे लेखकाला सापडत नव्हती. विद्यार्थ्यांना 3 पर्याय मी तिथे दिलेले आहेत. यातील योग्य उत्तर कोणतं ते तुम्ही निवडायचे. त्यासाठी 3 उत्तरं आधी नीट वाचायची आहेत आणि त्यानंतरच योग्य उत्तराला क्लिक करायचं आहे. अशाही स्वरूपाचे तुम्हाला 2 मार्कासाठी ब्रीफ क्वेश्चन, थोडक्यात उत्तरे लिहा येऊ शकतात. पण तुम्हाला लिखाण काहीही करायचं नाही, तर फक्त नीट वाचन करून योग्य उत्तराची निवड करायची आहे. त्याचबरोबर आपण दरवर्षीच कवितेवर आधारित तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण असा प्रश्न येतो. परंतु यावेळेला आपण ऑनलाईन परीक्षा देत असल्यामुळे संदर्भासहित स्पष्टीकरणावर आधारितही आम्ही तुम्हाला खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ खालीलपैकी कोणता, अशा स्वरूपाचा प्रश्न आम्ही तिथे विचारू. ओळ दिलेली असेल कवितेमधीलच आणि त्याचा अर्थ तुम्हाला खाली 3 पर्यायांमध्ये दिलेला असेल. त्या ओळीचा अर्थ जो आहे दिलेल्या पर्यायांमधूनच तुम्हाला निवडायचा आहे. तो हा प्रश्न देखील 2 मार्कांचा आहे. जसं उदाहरणार्थ इथे मी एक प्रश्न दिला आहे बघा, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. बघा, काव्यपंक्ती आपली ही आहे संतवाणीमधील. त्याचा सरळ अर्थ तुम्हाला फक्त ओळखायचा आहे. आता इथे मी 3 पर्याय दिलेले आहेत अर्थाचे. पहिला पर्याय वाचूया. संत तुकारामांनी भागवत धर्माला भक्कम आधार दिला व अत्यंत जल्लोषात भजन म्हटले. हा आहे पर्याय पहिला. दुसरा पर्याय दिला आहे बघा, संत तुकाराम या देवालयाचे कळस झाले. भागवत संप्रदायाला त्यांनी परिपूर्ण वैभव प्राप्त करून दिले. या देवालयात शांत चित्ताने आपण भगवंताचे भजन करावे. हा दुसरा पर्याय आहे. आणि तिसरा पर्याय मी त्याच ओळींचा दिला आहे बघा, संत तुकारामांनी महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबपर्यंत या संप्रदायाचा प्रसार केला व विस्तृत आवार मिळवून दिले. विद्यार्थ्यांनो, काव्यपंक्ती दिलेली आहे,
काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुम्हाला तिथे खाली 3 पर्याय दिलेले आहेत. या 3 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. दिलेली कवितेची ओळ, त्याचा नक्की अर्थ कोणता, त्यासाठी पर्याय आहेत आणि त्या 3 पर्यायांना नीट तुम्ही आधी त्याचं वाचन करा आणि योग्य सरळ ओळींचा जो अर्थ आहे, दिलेल्या त्या ओळींचा अर्थ नक्की कोणता, दिलेल्या 3 पर्यायांपैकी त्या अर्थाला तुम्ही काय करणार आहात तर क्लिक करणार आहात. तर अशा स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न जे आहेत ते आम्ही लिटरेचरवरती विचारू. लिटरेचरवर मग जसे रिकाम्या जागा बरं आहेत, त्याचबरोबर एका शब्दात एका वाक्यात उत्तरे आहेत, त्याचबरोबर ब्रीफ आहे. इतकंच नव्हे, मल्टिपल चॉईस विथ 2 ऑप्शन, अचूक 2 पर्याय निवडा असाही 2 मार्काला प्रश्न येईल किंवा ब्रीफही येईल. त्याचबरोबर संदर्भ स्पष्टीकरणाच्या ऐवजी खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ कोणता. तर अशा स्वरूपाचे लिटरेचरवर तुम्हाला पाठ, तुमच्या कविता, त्याचबरोबर स्थूल वाचनाचा पाठ यावर आधारित प्रश्न विचारले जातील. तर त्यासाठी तुम्ही वाचन करा. पाठ्यपुस्तकाचं त्या पाठांचं तुम्ही वाचन केलं पाहिजे, तर तुम्हाला ते उत्तरं जी आहेत ती निवडता येतील. आजच्या या भागात आपण फक्त महत्त्वाचे हे प्रश्न बघितलेले आहेत. पुढच्या भागात मात्र आपण व्याकरणावर आधारित विविध प्रश्न, जे व्याकरण आपल्याला अभ्यासक्रमाला आहे, जे तुम्हाला पोर्शनला आम्ही दिलेलं आहे, त्यावर आधारित विविध प्रश्न, त्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न येतील, कशी उत्तरं तुम्ही क्लिक करायची आहे, हे आपण मात्र पुढील भागामध्ये बघूया. धन्यवाद.